चला लक्ष वेधूयात. ते अर्थातच निजे टीम आपली ओपनिंग पेअर त्वरित मैदानाच्या आतमध्ये होत्यात. अंपायर दाखल झालेत. रुद्रांश शिलबन जयनुमान निळजे चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये होत्यात. ओपनिंग पेअर आघाडीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहत आहोत केतन पाटील आणि त्याच्या साथीला विशाल पवार ओपनिंग बॅटर मैदानावरती दाखल झाले. टॉस झाला होता आणि जिंकला तो अर्थात जयनुमान दापोली टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इन्व्हिटेशन दिलं ते बॅटिंगसाठी रुद्रांश शिलवन जयनुमान निळजे टीमला. एक चुरशीची लढत नुकतीच संपली आहे. मनीजी पाटीलला निळजे आपणास विनंती असेल की या व्यासपीठावरती आपलंही अर्धी कसं स्वागत. धावफलकावरती धावा किती बनवल्या जातील या 4 षटकांमध्ये. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मागील मॅचमध्ये धावांची लूट होती जिथे दोन्ही संघांनी चांगला खेळ केला, परंतु काही क्षणामध्ये काही वेळेला एक संघ जिंकतो तर एक संघ परास्त होतो असं अनेक वेळेला आपण म्हणतो. तर खऱ्या अर्थानं मागील सामन्याचा विजेते पद नोंदवलं ते हाल टीमने. मुनीर पटेलचा शो पाहायला मिळाला. 12 बॉल 30 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या होत्या. या सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल विशाल जेतेकर. पहिला चेंडू उद्वेस्तीच्या बाहेर रूम दिला होता. धाव मिळणार नाहीये. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो आहे. एक फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. अगदी त्याच वेळेला परिपक्वता ठासून भरलेला गोलंदाज म्हणूनही आपण पाहतो विशाल जेतेकर. स्विचित करण्याचा प्रयत्न वेगाने टाकला. कमी रनअप मध्ये प्रचंड वेग इथे पाहायला मिळतो आहे. डॉट बॉल आलाय. रनअप जास्तीचा मोठा घेत नाही विशाल जेतेकर गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर. काही पावलांमध्येच तो चेंडू डिलिव्हर्ड करत असताना पाहायला मिळतो. लगातारचे 2 बॉल निर्धाव स्वरूपाचे आले आहेत. तर यावेळेला मित्राचं मार्गदर्शन घेऊन गोलंदाजी स्ट्राईक करेनवरती पुन्हा एकदा दाखल होत असताना केतन पाटील आपण पाहतोय. यावेळेचा बॉल मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक रचलाय त्या ठिकाणी जिथे वाईड लॉंग ऑफला झेल टिपण्यात आला. तिसरा चेंडू निर्धाव. पहिला फलंदाज बाद. स्कोर कार्डवरती धाव अद्याप आलेली नाही आणि अगदी त्याच वेळेला विकेट प्राप्त करण्यामध्ये यशस्वी राहिले. पहिला फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतो आहे. केतन पाटील ज्या पद्धतीने मागील मॅचमध्ये खेळत होता किंवा अगदी त्याच वेळेला या सामन्यामध्येही त्याच्याकडून अपेक्षा होती की मोठे स्ट्रोक पाहायला मिळतील, परंतु असं काहीही आणि कुठेही घडलेलं नाही आहे. विकेट गमावली आहे. फलंदाज बाद झाला. नितेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितेश पाटील दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. एक चांगली साथ द्यावी लागेल विशाल पवारला. मागील मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा तो हकदार राहिला आहे. सातत्याने क्रिकेटपासून काही अंशी वंचित राहिला होता, दूर होता. एका इंजुरीला सामोरे जात असताना त्याने आवर्जून सांगितलं की मी आजच बॅट हातात घेतली आणि रन्स त्याच्या बॅटमधून आल्यात.
विशाल जेतेकर पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. विकेट प्राप्त केल्यानंतर गोलंदाजाला जी खुराक हवी असते ना ती एकदा लाभली की त्याला आत्मविश्वास वाढतं. यावेळेचा बॉल पहिला बॉल फेस करत असताना पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर. नितेश पाटीलच्या बॅटमधून षटकार. चौथ्या चेंडूवरती षटकार येत असताना पाहायला मिळतो आहे. डाऊन द ग्राउंड नितेश पाटीलच्या बॅटमधून. पुढचा बॉल डॉमिनेट केला. बॅकफुटला आले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा चेंडू देखील एक धाव देऊन जाईल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 ऑन दी बोर्ड. नितेश पाटील एक चांगला स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केला होता. तदनंतर त्याचा अगेन्स्ट काहीतरी रणनीती. तर नीलचा संघ इथे खेळतोय. आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार आदरणीय विश्वनाथ मस्कर साहेब देखील या सामन्याचा आनंद घेतात आणि त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळेल. तर त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला आणि नीलच्या संघाला शुभेच्छा आहेत. मनीष पाटील हे देखील इथे आहेत. मनीष पाटील, मिथून, मंगेश, गणेश पाटील असतील आमचे. बबल्या खूप चांगले योगदान त्यांचं देखील. आमचे दत्ताशेठ पाटील निलजे आणि बाबूराव शेठ पाटील निलजे हे देखील इथे उपस्थित आहेत. कारण बरेच प्रेक्षक वर्ग इथे आहेत. निलजे संघाचे बिग सपोर्टर आमचे आदर्श आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. मकर संक्रांत चषकाचे सर्व आयोजक कमिटी या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. तर राज पाटील आमचे काटईचे आत्ताच कालपासून जी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक सुरू झाली आहे त्यामध्ये 2 सामने जिंकले तो निलजे संघ. त्यांचं देखील अभिनंदन आहे. नऊ धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन दी बोर्ड. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतो आहे. षटक क्रमांक प्रगतीपथावरती दुसरा आपण पाहतो. ऋषी भोईर गोलंदाजी मार्कवरती आलाय. या सामन्यामध्ये ऋषीला थोडा उशिराने आपण गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतो. आज 19 फेब्रुवारी हा दिवस उजाडलाय. यावेळेचा बॉल मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि ऋषी भोईरने झेल टिपला. फलंदाज बाद. तर 2 सामने मात्र जिंकलाय तो SSC हाल संघ. त्यांचं अभिनंदन आहे मुनीर पटेलला आणि सर्व हाल संघ इथे आहे. याव व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. कारण स्टेजवरती जागा खाली आहे. तिथे उभे राहण्यापेक्षा इथे स्टेजवरती स्थानापन्न व्हा. मुनीर, अशरफ या आपण. विकेट गमावला. फलंदाज बाद झाला. 9 धावा धावफलकावरती दुसरा धक्का. ऋषी भोईर गोलंदाजी मार्कवरती आला आणि तो येता क्षणी विकेट प्राप्त त्याने केली आहे. नितेश पाटील बाद झाला. 5 बॉल 8 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हाल संघ. तर निलजे संघासाठी सुवर्ण संधी आहे बघा. आमचे मकर संक्रांत चषकाचे आयोजक सन्माननीय मोहन राघव पाटील यांच्या वतीने जर कोणताही फलंदाज 3 षटकार लगातार ठोकेल त्याच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आमचे दत्ताशेठ पाटील आणि बाबूराव शेठ पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. हाल संघ या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. पुढचा चेंडू. यावेळेला वेगवान स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. ऋषी काही पावलं दूर राहिलाय बॉल पासून.
हवेमध्ये राहिलेला बॉल यावरती झेल घेण्याचा प्रयत्न ऋषी भोईरचा पाहायला मिळाला. विरुद्ध दिशेने जात असताना झेल घेणं ही बाब सोपी नाही आहे. रन्स आले ती अर्थात पाहायला मिळाला. तर एकंदरीत एकेरी धाव संघाची धावसंख्या 10 धावा. 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पार्टनरशिप बिल्ड व्हायला हवी. आघाडीला आलेला बॅटर विशाल पवारला आपण स्ट्राईक एंडवरती पाहत आहोत. डावखुऱ्या हाताचा फलंदाजाला देवाचा वरद हस्त असतो. त्यांची टायमिंग आणि ते नेहमीच आक्रमक पाहायला मिळतात. यावेळेला बॅटची लिडिंग एज. महत्वाचा झेल हातातून निसटला. एक चांगला झेल व्हायला हवा होता. तिथे मात्र तेजस पाहायला मिळाला होते. 11-2 तेजस मैदानाच्या आतमध्ये आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाची काहीतरी टोपण नावं आहेत. त्यामधील त्याचंही नाव आहे आणि त्याला मात्र सोंट्या या नावाने ओळखलं जातं. तेजस तुझ्या माहितीसाठी 12वा खेळाडूंनी माहिती दिली आहे. 11-2 यावेळेला बॉल ऑन साईडला केलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. मनीजी पाटील निळजी आणि दिनेशजी ठाकूर साहेब यांनी आपल्याला आमंत्रित केलंय. या आपण व्यासपीठावरती मनीजी पाटील साहेब आपले हार्दिक असं स्वागत. निळजे असे मनीजी पाटील साहेब आपले हार्दिक असं स्वागत. असे संघाची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती आहेत. मागील मॅचच्या तुलनेमध्ये या सामन्यामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. किंबहुना गोलंदाज एक चांगली चमक दाखवतात. ऑन साईडला केलेला स्ट्रोक. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्तीचे काही नाही. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारते. 14 आहेत. या षटकामध्ये केवळ 7 आल्या विकेट प्राप्त केली ऋषी भोईरने. 1 स्कोर कार्डवरती 14. 2 फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 7. दोन्ही गोलंदाजांनी 1-1 विकेट प्राप्त केली. विशाल जेतेकर आणि ऋषी भोईरने केवळ 14 धावा धावफलकावरती आहेत. चौदा धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहत आहोत 2 फलंदाज बाद झालेत. अभ्या आल्या गोलंदाजी मार्कवरती. आपण हाल संघाला स्क्रीनवरती पाहत आहोत. होया 12वा खेळाडू. कारण या खेळाडूची गणना तर एकंदरीत 12वा खेळाडू नव्हे तर संघाचा महत्त्वाचा घटक म्हणून राहील. आयोजकांनी दिलेली नियमावली हेरणं ही बाब देखील 12वा खेळाडूसाठी महत्त्वाची असते. खोल्यात टाकलेला बॉल समोरच्या दिशेने खेळले. डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्तीचे काय नाही. गोलंदाजांनी फलंदाजांना कुठेही मुभा दिलेली नाही आहे मुक्तपणे फलंदाजी करण्याची. धावा रोखण्यात आल्यात. रन्स आलेल्या नाही आहेत. एकंदरीत 15 धावा धावफलकावरती आहेत. या सत्रामध्ये एक षटकार देखील पाहायला मिळाला आहे. परंतु नितेश पाटीलच्या बॅटमधून षटकारानंतर अद्याप कोणताही मोठा स्ट्रोक पाहायला मिळालेला नाही आहे. चौकारही आलेला नाही आहे. अर्थात मोठे स्ट्रोक येणं गरजेचं राहील. धावा यायला हव्यात. अगदी त्यासाठी तुम्हाला शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. आपलं 100% डेडिकेशन, 100% कमिटमेंट, संघाच्या प्रती, गावाच्या प्रती आपली असणारी एकात्मताची भावना ती दर्शवावीच लागेल. पुढचा बॉल अभ्या पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 15 बनल्यात. केवळ 3ऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. बॅटची इनसाइड आउटसाइड एज घेतली आहे. कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. विशाल पवार बॅक टू द पॅव्हेलियन.
तर आमचे WTCचे CEO हरेश पाटील पेंदर आणि निलजे संघाचे बिग पॅकर्स स्वप्नील पाटील धाकटाखांदा हे देखील इथे आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. दापोली संघ देखील चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करतोय. जबरदस्त मॅच आहे जय सर. होय, जबरदस्त सामना आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. अभयने मागील मॅचमध्ये सपाटून मार खाल्ला होता. या सामन्यामध्ये रन्स दिलेले नाही आहेत. आपण स्क्रीनवरती पाहत आहोत हे भव्य दिव्य व्यासपीठ. संदीपजी पाटील सर यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. रायगड समालोचन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. आणखीन एक डॉट बॉल. पुन्हा एकदा हा बॉल एक्स्ट्रा आहे. एक्स्ट्रा रन देऊन जाईल. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते आहे. अतिरिक्तच्या मदतीने संघाची DRS कॉल करण्यात आला. व्हाईट बॉलसाठी चॅलेंज केलं इथे अंपायरच्या कॉलला, ते अर्थात फिल्डिंग करणाऱ्या टीमने. द्वारखानाजी चोरगे सर यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. अगदी त्याच वेळेला सुनीलजी पाटील सर आणि दीपकजी पाटील सर यांना आपण पाहतोय. हरिभक्त पारायण आणि स्वतः फिटनेसचे प्रचंड मोठे असे चाहते आणि अगदी त्याच वेळेला स्वतः फिट असणारे दीपकजी पाटील यांना आपण पाहत आहोत. 16 बनल्यात, रन्स आलेल्या नाही आहेत. या बॉल साठी चॅलेंज दिलंय ते थर्ड अंपायरला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. दीपकजी पाटील सर म्हटल्यावरती चाळीसगाव प्रीमियर लीगची स्पर्धा ही चर्चेत राहिली. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडला फलंदाज. लेग बी फोर्स स्वरूपामध्ये आणखी एक धक्का. फलंदाज बाद. अगदी यष्ट्यांच्या मधोमध परफेक्ट डिसिजन. मी सुनीलजी पाटील सर यांचं कौतुक करेन. अगदी लेग बी फोर्स स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद देण्यामध्ये त्यांनी दाखवलेला जी काही कारनामा आहे किंवा अगदी त्याच वेळेला त्यांचा आपल्या जिथे आपण पाहिलं तर पंचांच्या भूमिकेचा दर्जा असेल तो नेहमी स्टँडर्ड त्यांनी बिल्डअप केलाय. फलंदाजाला बाद देत असताना आपण पाहतोय फलंदाज होतोय चौथा धक्का. 16-4. शांत वातावरण आहे. केवळ एक षटकार पाहायला मिळाला. चौकार आलेला नाही आहे. मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत आणि संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतो आहे. बॅटिंग करत असताना रुद्रांश 11 जय हनुमान निजे टीमने मागील मॅचमध्ये धावांची अक्षरशः लूट केली होती. जणू काय सेल लागला होता धावांचा आणि या मॅचमध्ये तितकेच रन थांबलात. उद्वेसीच्या बाहेर उसळी घेणारा बॉल पाहायला मिळाला. अनएक्सपेक्टेड बाउन्स. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना विश्वजित म्हात्रे अभयने 2 विकेट मिळवल्या. 2 धावा केवळ त्याने खर्च केल्यात. यावेळेला मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज. चेंडूच्या खाली बोल्ड अँड कॉट. 1 विकेट डाऊन. फलंदाज होईल तो 5वा बाद. 3 षटकांचा खेळ संपला. 16-5. सोळाला 5 बाद झाल्यात. रुद्रांश 11 निजे टीम ज्या खेळासाठी, ज्या किंबहुना धावांसाठी, ज्या प्रदर्शनासाठी निजे संघ गेले अनेक वर्ष जाणला जातो. मग निर्जाचं क्रिकेट हे नेहमीच सातत्याने चांगलं पाहायला मिळालंय. श्रद्धांजली चषक नेहमीच दर्जेदार पाहायला मिळालं. त्याच वेळेला ठाणे जिल्हा प्रीमियर लीग असेल ज्या क्रीडानगरीवरती खेळली जाते. किंबहुना आपण हेही म्हणू शकतो की रतनबुवा स्मृती चषकामध्ये 2 सामने आजच्या दिवशी जिंकणारा संघ जो प्रदर्शनामधील सातत्य राखू शकलेला नाही आहे. आणि अर्थात केवळ 16 धावा धावफलकावरती आहेत, परंतु पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. उत्तरार्ध बाकी आहे. शेवटच्या षटकातील खेळ अजून बाकी आहे. अजून खूप काय बाकी आहे सामन्यामध्ये. पाने को अभी कई मुकाम बाकी है. इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है.
6 बॉलचा खेळ शेष. सोहम गोलंदाजी मार्कवरती. सोहम जितेकर गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. सोहम 16 ला 5. पुढचा बॉल यावेळेला लोड फुलटोस. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकर्षक अविश्वसनीय दर्जेदार षटकार. बावीसला 5. 22 धाबा धाव फलकावरती षटकार आलाय. ज्या षटकाराच्या अधिक प्रतीक्षेमध्ये संघ होता तो षटकार येत असताना इथे पाहायला मिळतो आहे. बॅटर संतोष पाटीलच्या बॅटमधून लांब लचक आला. मनगट वळवली आणि जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्ट. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. संतोष पुन्हा एकदा स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल यात मात्र शंका नाही आहे. कारण ज्याच्या पाठमधून षटकार आला तो जास्त वेळ स्ट्राईक एंडवरती येणं ही बाब संघाच्या निश्चित पत्त्यावरती पडणार आहे. पहिल्या 2 मध्ये 8 आल्यात. संघाची धावसंख्या तब्बल 24 आहे. 24ला 5. 24ला 5 बाद झालेले आपण पाहत आहोत. ला 5 फलंदाज बाद झाल्यात. अनेक बाबी या स्पर्धेच्या माध्यमातून हेरणाऱ्या राहिल्यात. कांचनजी पालकर सलना गुणलेखकाची भूमिकेमध्ये आपण पाहत आहोत. 4 ऑफिशियल एक चांगले नामवंत ऑफिशियल म्हणून कामकाज करत असताना आपण पाहतोय. त्यामध्ये सुनीलजी पाटील, दीपकजी पाटील, द्वारकानाथजी चोरगे आणि कांचनजी पालकर. पुढचा बॉल सोहम जितेकर सज्ज होईल. 24ला 5. यावेळेला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. हल्लीचे खेळाडूंना आपण एक गोष्ट आवर्जून पाहिली की मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये औदार्यामध्ये एखादा चेंडू कदाचित निर्धाव स्वरूपाचा येतोय ना तर बॅटच्या जवळून जरी गेला तरी वाईटची मागणी करण्यात येते. मागील मॅचमध्ये अजय पाटीलला पाहायला मिळालं होतं. केवळ मला वाटतं की केसाचं अंतर होतं बॅट आणि बॉलमध्ये. त्याने DRS घेतला. हा वरचा बॉल लोअर फुलटोस ऑन साईडला स्लॉक स्वीप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. लोअर फुलटोस बॉल आणि त्याच्या पिक करत असताना सीमारेषेच्या बाहेर धाडलाय षटकाराच्या मदतीने. 30 धाबा धावफलकावरती आहेत. हे विसरून चालता कामा नये की निळजे संघाकडे प्रचंड मोठे जिथे गोलंदाज आहेत. या धावा लढवल्या जाऊ शकतात. या धावा रोखल्या जाऊ शकतात उत्तरार्धामध्ये. आणि काटेवरी टक्कर निश्चित पाहायला मिळेल. कारण गोलंदाजीचा स्तर स्टँडर्ड जो काही संघाने अबाधित राखला होता त्याला एक मोठा खिंडार पाडलाय. किंबहुना अगदी त्याच वेळेला आपण असेही म्हणू शकतो की धावा या षटकामध्ये येत असताना जणू काय भूकंप केल्यात. एक मात्र फलंदाज संतोष पाटील. 9 बॉल 19 वरती तो नॉट आउट आहे. यावेळेला आणखीन एक फटका बसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. अभयने कोणतीही चुकी केलेली नाहीये. फलंदाज बाद. 30 धावा धावफलकावरती. 31चं टार्गेट या सामन्यामध्ये राहील. 30 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 31चं लक्ष या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. या आपण या उत्तरार्धाकडे बळूयात. या उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार आवाज असेल दिनेजी पाटील सरांचा.
धन्यवाद जयजी. धन्यवाद संदीप पाटील सर. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. गोलंदाजी अतिशय उत्तम दर्जाची राहिली. विश्वजित मात्रेनं धावा दिल्या, 2-3 विकेट त्यानं कमावले. विशाल जितेकरनं 7 धावा देत 1 मोहरा, तर ऋषी भोईरनं धावा दिली 1. अंतिम षटकामध्ये थोड्या धावा बनल्या. सोहम जितेकरवर हल्ले झाले, 2 मोठे फटके दिसले आणि 14 धावा त्या षटकामध्ये आल्या. आणि त्याच्यामुळेच 30 धावा धावपळकावरती लागल्या. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 24 बॉल 31 धावा. विश्वजित मात्रे ऑन स्ट्राईक, तर नॉन स्ट्राईकला विशाल जितेकर. गोलंदाजीच्या मार्कवर घेत गोलंदाज नितेश पाटील. चला सामना सुरू करूया. 24 बॉल 31 धावा. धावपलकावर धावा लढण्यासारख्या बनल्याच जरूर, पण त्यासाठी गोलंदाजी टिचून करावी लागेल. कारण एका बाजूला ताकदीचा फलंदाजीचा क्रम, हे 2 सलामीर मोठे आक्रमक. पहिलाच बॉल, काय सुंदर फटका पहा. एक्स्ट्रा कव्हरच्या सीमारेषा बाहेर मात्र घरंगळत आव्यानं हा ठोकला चौकार. आणि 31 धावांचं आव्हान आमच्यासाठी किती तुटपुंज आहे हा दाखवणारा येतोय चौकार. या 4 धाव्यानं मात्र स्वतःचं आणि संघाचंही खातं उघडलं, ते म्हणजेच आव्यानं विश्वजित मात्रेने. नितेश पाटीलच्या पहिल्या बॉलवर प्रहार झाला, एक चांगला चौकार दाखवला. सीमारेषा भेदली, 30 यार्डाचं सर्कलमधलं शतरक्षणालाही भेदलं. हा बॉल चांगला राहिला, परंतु दक्षपंच वळतायत. इथे मात्र वाईट बॉल. स्वतः गोलंदाज विचार केला ना आपण, इथे मात्र रिव्ह्यू राहील फिल्डिंग साईड. येस, वाईटसाठी मात्र इथे पाहतोय आपण रिव्ह्यू येतोय. तिसरे पंच हे आपण सुनील दादा पाटील बाबा. इट्स अ लीगल डिलिव्हरी. लीगल. इथे मात्र रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय तो निळजे संघाचा. रुद्रांश 11 जय हनुमान निळजे संघ वर्सेस कृष्णा 11 श्रद्धा लॉजिस्टिक जय हनुमान दापोली. आपल्यामध्ये फक्त उत्साह, मोठी एजचा आवाज इथपर्यंत आला आणि त्याच्यामुळे इथे मात्र डॉट बॉल. पहिल्या बॉलवर चौकार, लागोपाठचे 2 डॉट बॉल. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे 24 बॉलमध्ये. नितेश पाटील पुन्हा एकदा अभ्यासाठी. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल पाहतोय. इथे मात्र रिव्ह्यू येतोय बॅटिंग. अच्छा आहे, रेडी आहे तिसरे पंच. तर बॅटिंग साईड रिव्ह्यू येतोय. तिसरे पंच सुनील दादा पाटील म्हणजेच बाबा. कॅप मस्त आणले पंचांनी, क्लास. सीआयडी मधले दया, एसीबी प्रद्युमन. त्याला पाहिलं जाईल. अख्ख्या रजनीमधला जर एक ठोकताला काढला ना
तर रिव्ह्यूमधनं एक मॅच झाली असती एवढे रिव्ह्यूज आणि त्याच्यावर गेलेला एवढा टाईम. फायनली लिगल डिलिव्हरी. एक रिव्ह्यू लॉस झालाय विजय, याची नोंद घ्या. 4 बॉल्समध्ये पहिल्या बॉलवर आलेल्या चौकारानंतर नितेश पाटीलनं काय कमबॅक दाखवलाय. वाईड बॉल अखेरकार, हा मात्र वाईड लेग स्टिकच्या खूप बाहेरून जाणारा बॉल. आणि मात्र आम्ही धन्यवाद मानू की रिव्ह्यू नाही आला. लागोपाठच्या 2 बॉलवर 2 रिव्ह्यू आले आणि एक रिव्ह्यू म्हणजे 4 मिनिटं जवळपास, एक षटक. क्या बात, 1 बाउन्स इथे मात्र आपण पाहतोय. अखेरकार स्विचिटचा प्रयास केला अभ्यानं आणि एक चांगला फटका दाखवत ठोकला षटकातील दुसरा चौकार. नऊ धावा धापालकडे लागतात. 31चा पाठलाग करायचा आहे. विश्वजित मात्रेनं मात्र या षटकामध्ये आतापर्यंत 2 चौकार ठोकलेत. एक चांगला स्विचचा फटका पाहिला. डीप थर्डमॅनच्या मधून चेंडू गेला सीमारेच्या बाहेर. चांगली धावसंख्या उभारली. नितेशनं चांगले बॉलही टाकले परंतु स्विचचा यशस्वी प्रयत्न राहिला. सुंदर टेक्निकली परफेक्ट मिडॉनच्या दिशेनं बॉल गेला. अंतिम बॉलवर मात्र इथे धाव आली 1 आणि एक षटकाचा खेळ संपला. 11 धावा, सॉरी 10 धावा ना, 10 धावा. एक वाईड, एक सिंगल, 2 चौकार असे एकूण 10 धावा. आता मात्र 18 बॉल आणि 21. करण पाटील एक करण पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आहे. 31 धावांचा पाठलाग करायचा. आता मात्र 18 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. विश्वजित मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकवर येईल, ज्यानं पहिल्या षटकामध्ये सुंदर फलंदाजी केली. अंतिम बॉलवर 1 रन्स घेत आपले इरादे स्पष्ट केले. गोलंदाज करण पाटील कशी गोलंदाजी राहील. 7.00ची रिक्वायरमेंट राहिली. आता रिक्वायर्ड रन रेट 18 बॉल 21. अकोट टप्प्याचा बॉलला दिशा दिली आहे. भिरकावला अक्षरशः. ऐबा झेलचा प्रयत्न चांगला राहिला. काऊ कोणाच्या दिशेनं
पण या बॉलवर मात्र दाखवला षटकार, तो म्हणजेच विश्वजित म्हात्रेनं. चांगला फटका. करण पाटीलच्या पहिल्या बॉलवर एक चांगला फटका. पहिल्या षटकामध्ये 10 धावा. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल. कदाचित रिव्ह्यू मध्ये गेलेला वेळ वाचवण्याचं काम अभिजित आतापर्यंत करतो, विश्वजित करतोय. अभ्या लागोपाठचा दुसरा षटकार. या सामन्याचा पिक्चर क्लिअर करणारा हा फटका आहे. 22 धावा धावफलकावरती लागले. आता मात्र फक्त 9 धावांची गरज. 9 धावा. चांगली फटकेबाजी पाहतोय. बॉल्स कलेक्ट करा नाही तर दुसरा द्या. लागोपाठच्या 2 बॉलवर करण पाटीलला मात्र 2 षटकार खेचले विश्वजित म्हात्रेनं. चला बॉल आला. स्कोरिंग बॉल प्रत्येक बॅट्समॅनला हवा असतो. यानंतर मात्र इथून जिंकणारा संघ मुनीर पटेलच्या ASC हाल संघाच्या विरोधात खेळेल. हाल संघानं आज मात्र उत्तम कामगिरी केली. नऊ धावा. स्विचिटचा हा प्रयत्न लगेचच पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आणि इथे मात्र स्विचिटचा प्रयत्न. पूर्वार्धामध्ये धावा कमीत कमी 40-45 धावा केतन बनणं गरजेच्या होत्या, पण ते धावा नाही बनल्या कारण बॅटिंग ही 2 सलामीर मात्र आक्रमक खेळ करण्यामध्ये नेहमीच त्यानं होतकूरपणा दाखवलाय. ते 2 खेळाडू मात्र पुन्हा एकदा सज्ज आहेत. एकही बॉल आतापर्यंत स्ट्राईकवर आला नाहीये. नाही तर येऊच दिलं नाही विशालला. त्या अभ्यानं ही सर्वस्वी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि या षटकातील 3रा षटकार इथे ठोकला जातोय. 3 धावांची फक्त गरज आहे या षटकातील 2 बॉलमध्ये. अजूनही 2 षटकं बाकी राहतील, परंतु वेळ वाचवायचा असेल तर 2 बॉल 3 असंच गणित म्हटलं जाईल. 14 बॉल आणि 2 धावांची गरज. 3 धावांची गरज. करण पाटील. हा बॉल चांगला आहे. हा बॉल चांगला आहे. इथे मात्र डॉट बॉल. तीन हॅलो विजयी होतो इथे मात्र